नमस्कार मित्रांनो, आज 21 एप्रिल आणि आपण आज बघणार आहोत लपंडाव या मालिकेत आपण विचारही नसेल केला असा ट्विस्ट येणार आहे. ही जी मनस्विनी आहे ही फक्त किरणलाच किडनॅप करत नाही, तर त्याच्याबरोबर त्याच्या जवळच्या व्यक्तीला सुद्धा किडनॅप करते. ती व्यक्ती म्हणजे जान्हवी. आता ही जी सरकार आहे ती ड्रिल मशीनद्वारे दोघांनाही घाबरवते, ज्यामुळे किरणच्या तोंडातून कान्हाचं खरं नाव निघून जातं आणि सरकारला समजतं की तो व्यक्ती कबीर किर्लोस्कर आहे. त्याचबरोबर वकील सुद्धा आले आहेत आज घरी. त्याचबरोबर कान्हाला एक वॉलेट सापडतं आणि तो भरत भालेराव पर्यंत पोहोचतो आणि कान्हाला सुद्धा समजलंय की त्या भरत भालेरावला सरकारनेच पाठवलं होतं. हे स्वतः भरत त्याला सांगतो, जे आपल्या कान्हाला सांगतो. तर बघूया मित्रांनो सगळं कसं काय झालं ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनून राहा. आजचा भाग खूप छान आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांना एक छोटीशी रिक्वेस्ट, चॅनलला सबस्क्राईब करा. एपिसोडच्या सुरुवातीलाच त्यांनी कालचा सीन दाखवलाय शेवटचा. सखी आणि कान्हाचा जो हात आहे तो सखीच्या कड्यामध्ये कान्हाचा धागा अडकला असतो. सखी कान्हाला म्हणते, कान्हा काहीच बोलू नको, काही क्षण ही मुठीत धरायची असतात आणि घट्ट आवडून तो लॉक करायचा असतो, कॅप्चर करायचे असतात हे क्षण आणि वेळ थांबवायची असते. पुढे सखी आता कान्हाला म्हणते, आणि मला आहे ना आता हा क्षण जगू दे. असं म्हणत सखी कान्हाच्या खांद्यावरती तिचं डोकं ठेवते. त्यानंतर सखीचं परत लक्ष जातं आणि ती कान्हाला म्हणते, कान्हा हे हळकुंड काढून टाक ना आता. अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर आणि माझा नवरा म्हणून मी तुला कधीच मान्य केलंय. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, हा म्हणजे एकेकाळी तू घातलेलं मंगळसूत्र मला माझ्या गळ्याभोवती फास असल्यासारखा वाटायचा, पण जर आता हे मंगळसूत्र नसेल तर मी सखी कान्हा महाडिक नसेल. आणि बस झालं. जसं काय सखीने सखी कान्हा महाडिक म्हटलं तसंच कान्हाला आठवतं की त्याच्या माने त्याला म्हटलं होतं की कान्हा महाडिक. ती सखी तिच्या नावापुढे लावते, ती व्यक्ती तर अस्तित्वातच नाहीये हे तिला माहिती आहे का. आता प्रेझेंट मध्ये हे कान्हाला आठवतं आणि त्याचबरोबर त्याला माचा सल्ला सुद्धा आठवतो की जर कान्हा सखीच्या आयुष्यातून गायब झाला तर तिच्या गुड मेमरीज मध्ये कान्हा राहील आणि जर असं नाही झालं तर सखी आयुष्यभर कान्हाचा तिरस्कार करेन. आता याच विचारात कान्हा कुठेतरी जाणार असतो आणि त्याचं लक्षच नसतं की त्याचा धागा अजूनही सखीच्या हातात अडकलाय. तर सखी आता एकदम अशी हसते आणि म्हणते, हो नवरोबा काय आज काय माझा हात सोबत घेऊन झोपायचा प्लॅन आहे का. सखी कान्हाची मस्करी करत असते आणि कान्हा म्हणतो, काय बोलताय. आणि त्यानंतर सखीच्या जे कड्याला अटकलेला धागा असतो कान्हाचा, कान्हा तो धागा काढून टाकतो आणि तो सखीला सॉरी असं म्हणतो. तर सखी म्हणते, सॉरी, अरे तू मुद्दाम थोडी केलंस हे. त्यानंतर सखी आता मोरपिसा जवळ जाते, जे आरशाच्या बाजूलाच ठेवलं असतं. सखी आता ते मोरपीस तिच्या हाती घेते आणि त्याकडे बघत म्हणते, आता लवकरच या मोरपिसाला माझ्या आणि कान्हाच्या मध्ये ठेवण्याची गरज नाही पडणार. पण कान्हा त्याच्या मनात विचार करत असतो की मी तुमचा कान्हा महाडिक नाहीये तर कबीर किर्लोस्कर आहे. हे कळल्यावर तुम्ही कसं रिॲक्ट कराल याची धास्ती वाटतेय मला आणि तुम्हाला हे सत्य सांगावंच लागेल. असं आता कान्हा सखीकडे बघत मनात विचार करत असतो. तर मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो आणि ही जी मनस्विनी आहे ही तिच्या खोलीमध्ये एकटीच पार्टी करत असते. काचेचा ग्लास असतो त्यामध्ये ती ड्रिंक वगैरे घेते आणि वर बघत म्हणते, चिअर्स ताई, चिअर्स. आणि ही पुढे मनस्विनी म्हणते वर बघतच, ए ताई पण तू ज्या कुठे डेस्टिनेशनला पोहोचली आहेस तिथे तू खुश आहेस ना. दुसऱ्या क्षणी ही हसते आणि म्हणते, खुश नसलीस तरी आय डोंट केअर. हे पण तुला आठवतंय का ग, तुझी लाडकी लेक काय म्हणाली होती, माय मरो आणि मावशी जगो. अगं पण अगदी तसंच झालंय, कारण माझा बाप तुझ्या आईला आणि मला एक गोष्ट सांगायचा, वास्तू तथास्तू म्हणते आणि झालं तसंच. त्यानंतर ही मनस्विनी परत एकदा हसते आणि म्हणते, पण तुझी सगळी सत्ता आता ही मनस्विनी मावशी उर्फ सरकार हेच उपभोगणार आहे. असं म्हणत ही ड्रिंक करू लागते. तितक्यात हिला फोन येतो आणि तिच्या लक्षात येतं की तिच्याकडे तर 2 फोन आहे आणि ती टेबलवरचा फोन ठेवते आणि तिच्या कपाटातला फोन घेते जो तिचा स्वतःचा असतो. त्यानंतर तिचा गुप्तहेर तिला कॉल करतो आणि ही विचारते, काय माहिती मिळाली सांग. तर हा सांगू लागतो गुप्तहेर, इतकीच माहिती कळाली की ती राजलक्ष्मी किर्लोस्कर एकटीच बॉस नाहीये, त्यांच्यावर आहे कोणीतरी. तर ही सरकार विचारते, कोण आहे. तिचा गुप्तहेर सांगू लागतो की ते तर किरणने राजेशला नाही सांगितलंय. त्यावर ही मनस्विनी माता म्हणते, अरे यार लपंडाव खेळायला सगळ्यांनाच आवडतो आणि त्या किरणला नक्कीच काहीतरी माहिती आहे आणि ती माहिती मला पाहिजे. पुढच्या क्षणी ही मनस्विनी ऑर्डर देते आणि सांगते, उचला त्या किरणला आणि त्याला बोलतं करा. जर तो बोलला नाही त्याचं काय करायचं ते तुला चांगलंच माहिती आहे. तर तो माणूस जो कॉलवर असतो तो म्हणतो, ठीक आहे सरकार, आणि फोन कट करतो. फोन कट केल्यावर आता ही मनस्विनी म्हणते स्वतःला, कान्हा मला माहिती आहे की तू नक्कीच काहीतरी लपवतोयस. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तू जे काही लपवतोयस ना ते उद्या तुझा तो जिवलग मित्र
किरण सांगेलच. त्याशिवाय सखीने उद्या वकील काकांना बोलवलंय प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून घ्यायला. आता ही जी मनस्विनी आहे ती खूपच खुश असते आणि त्यानंतर ती स्वतःला म्हणते, ओ आय लव्ह दिस. म्हणजे जी गोष्ट मी सरकार म्हणून करू शकले नाही ते हे बावळट तेजस्विनी बनवून मला सहजच जमलं. कमाल आहे. असं म्हणत ही मनस्विनी परत तिचा वाईनचा ग्लास घेते आणि चिअर्स म्हणते स्वतःला आणि चिअर्स मनस्विनी असं म्हणत ते ड्रिंक वगैरे करते. पण मित्रांनो, ही इतकी भयंकर बाई आहे की ही किरण सोबत जान्हवीला सुद्धा किडनॅप करणार आहे. कारण तिला माहितीये की कान्हा किरणचा बेस्ट फ्रेंड आहे आणि तो नाही सांगणार. असो, इथे आता काय होतं, दुसरा दिवस असतो आणि ठरल्याप्रमाणे घरी वकील आले असतात आणि घरचे सगळे आता हॉलमध्ये असतात. तर काय होतं, तर सखी म्हणते, काका हे बघा, हे सगळे कामत प्रॉपर्टीचे पेपर्स आहे आणि हे सगळे ओरिजिनल पेपर्स आहे. सध्या माझ्या नावाने आहे, पण मला आता ही सगळी प्रॉपर्टी माझ्या आईच्या नावाने करायची आहे, तेजस्विनी राघव कामत हिच्या नावावर. त्यामुळे प्लीज तुम्ही ते पेपर्स बनवायला घ्या लगेच. आता मनस्विनी नाटकं करू लागते आणि म्हणते, नाही ग, मी अजूनही सांगते सखी, नको, मला काहीच नको, हे सगळ्याची काहीच गरज नाही आहे ग. बघ ना, सगळं चांगलं सुरू आहे, सुरळीत चालू आहे, मला नाही बरं पटत तुझं हे सगळं. तर सखी म्हणते, काय ग आई. त्यावर आता गौतमच म्हणतो, अगं वहिनी शांत राहा तू, सखी जे काही करतेय ना ते अगदी योग्य करतेय. तर आता ही मनस्विनी आणखीच नाटकं करू लागते आणि म्हणते, भाऊजी. आणि मीनाक्षी पण म्हणते, अगं हो वहिनी, आणि घरात पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय ज्याच्यात सगळ्यांची संमती आहे. ऐका ना वहिनी, करू दे सखीला तिच्या मनासारखं. सगळे खुश असतात, पण मात्र वकील आता सखीला म्हणतात, सखी मला मान्य आहे की तुम्ही तुमच्या आईच्या नावाने प्रॉपर्टी करताय, पण राघव सरांपासून मी आणि परांजपे या घरचे लिगल कन्सल्टंट आहोत आणि तुम्ही सगळे आमचे कुटुंबच आहात तसेही. आणि पुढे हे वकील काका आता सखीला म्हणतात, एका आपुलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो की आपण आहे ना थोडा विचार करा. हे ऐकल्याबरोबर आता या मनस्विनीची जिवार येते आणि ही मनात म्हणते, या म्हाताऱ्याला कोणी सांगितलं नाक खुपसायला मध्येच. आता सखी त्या वकील काकांना म्हणते, तुम्ही असं का म्हणताय. त्यावर आता हे वकील काका सखीला म्हणतात, राघव साहेबांनी एवढ्या वर्षांपूर्वी ही तरतूद करून ठेवली आहे, त्यामागे काहीतरी प्लॅनिंग असेल, काहीतरी विचार असेल आणि त्यासाठीच मी सुचवतोय की तुम्ही नीट विचार करा. आता ही मनस्विनी बरोबर पॉइंट पकडते आणि म्हणते, हो ना वकील साहेब, मी तिला हेच सांगतेय. माझं तर म्हणणं आहे की सखीने कुठलाच विचार करू नये आणि सगळं स्वतःकडे ठेवावं, पण ही ऐकतच नाहीये बघा ना. त्यानंतर ही मनस्विनी सखीकडे बघते आणि ही मनात विचार करत असते, ओ गॉड, माझा भोडेपणाचा आव मलाच नडणार नाही ना. तिला तर भीती सुद्धा वाटू लागते की सखीचं मन पलटू शकते कदाचित, पण असं होत नाही. सखी म्हणते, नाही वकील काका, म्हणजे मला मान्य आहे बाबांनी काहीतरी विचार करूनच हे निर्णय घेतला असेल तेव्हा, पण आता मला माझ्या आईचा विचार करायचा आहे. हे ऐकून आता या मनस्विनीच्या जीवात जीवच येतो. पुढे आता सखी म्हणते, ती सरकार नाहीये आता, तर तेजस्विनी कामत आहे, माझी आई. त्यामुळे प्लीज तुम्ही हे पेपर्स बनवायला घ्या. त्यावर आता हे वकील साहेब म्हणतात, ठीक आहे, आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर माझी काहीच हरकत नाहीये. आता कान्हा तिथे येत असतो, खाली उतरत असतो तो स्टेअरकेस वरून आणि तो किरणला फोन करून सांगतो, किरण आपल्या नेहमीच्या जागेवर या, बघू गोरेगावात सापडतो का आजा भरत भालेराव. असं म्हणत कान्हा फोन कट करतो आणि फोन कट केल्याबरोबर मागून मनस्विनीचे गुंड येतात, काळ्या कपड्याने किरणचं पूर्ण तोंड झाकतात आणि जबरदस्ती त्याला व्हॅन मध्ये बसवतात आणि किरणला किडनॅप करतात. इथे आता काय होतं, कान्हा खाली येतो आणि सगळं बघू लागतो. तेव्हा त्याला आठवतं की माझ्या सांगितल्याप्रमाणे कान्हाने सगळी प्रॉपर्टी जी सखीच्या नावावर होती ती स्वतःच्या नावावर करून घेतली आहे आणि हे आता समोर येईलच, हे त्याच्या लक्षात येतं. तर काम झालं असतं, वकील काका पेपर्स बनवायसाठी निघतात आणि त्यानंतर सखी सांगते आता कान्हाला, कान्हा प्रॉपर्टीचे पेपर्स दिलेत बनवायला. सखी खूप खुश असते आणि ती म्हणते, आता सगळे ना आईच्या नावावर होईल. तर कान्हा म्हणतो, अरे वा ग्रेट, आणि तो मनस्विनीकडे बघत म्हणतो, अभिनंदन. मित्रांनो, तितक्यात तिथे आता ही कार्टून वेदू येते. आठवतंय ना, यांच्या घराची नवीन मेड. तिने आता पूर्ण फॉर्मल कपडे घातले असतात जशी हर्षदा घालायची आणि ते सनग्लासेस तिच्या डोक्यावरच असतात. ती आल्याबरोबर सगळ्यांना म्हणते, हॅलो एव्हरीवन, सगळ्यांनी नाश्ता करून घ्यायचा आहे. असे गरमागरम मेंदू वडे तळले ना मी, इतक्यादा तेलातून काढले, इतक्यादा. सगळ्यांचे मेंदू आहे ना असे फटाफट फास्टाट चालायला लागतील, चला सगळे फॉलो मी, कम ऑन. असं सगळं हे वेदू घरच्यांना म्हणते. तर ही जी मनस्विनी आहे ही आता त्या वेदूला थांबवते आणि म्हणते, वेदू मला फ्रुट्स देशील का. आपल्याला तर माहितीच आहे की हिच्या आतमधली सरकार अजूनही डाएट फॉलो करतेय आणि ती असं ऑइली वगैरे तर अजिबात खाणार नाही. तर त्यावर आता ही वेदू म्हणते, ओ मॅडम यू टेल आय ब्रिंग, लगेच फास्टात, चला सगळे. सगळे आता स्माइल करतात, हसतात आणि जातात. तिथे आता फक्त सखी, कान्हा आणि ही मनस्विनी असते. कान्हा आता सखीला सांगतो की मी येतोच, माझं काम आहे, किरणला भेटून मी येतोच. त्यावर सखी म्हणते, ओके ठीक आहे.
आणि सखी सुद्धा आता किचन मध्ये जाते नाश्ता करायला. पण ही जी मनस्विनी आहे हे सगळं ऐकते आणि मनात म्हणते, जा भेट तुझ्या मित्राला. पण तुझा मित्र तुला कधी भेटणारच नाही आता, कारण तो आता माझ्या तावडीत आहे. आणि मित्रांनो, दुसऱ्या क्षणी आपल्याला दाखवलं जातं की किरणला एका ठिकाणी आणलंय आणि त्याला बांधून ठेवलंय. किरणचे दोन्ही हात चेअरला बांधून ठेवले असतात. तर हा जो सरकारचा गुप्तहेर आहे किरणच्या तोंडावरचं मास्क काढतो तो. तर किरण विचारतो, अरे कोण आहे तू आणि का आणलायस मला इथे? तर हा जो गुप्तहेर आहे तो म्हणू लागतो, बाकीचं सगळं सोड रे, डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा खरा मालक कोण आहे आणि राजलक्ष्मीच्या वरच्या पदावर कोण काम करतंय? तर हा जो गुप्तहेर आहे तो डायरेक्ट क्वेश्चन करतो. तर आता किरणला आठवतं की राजेश मामाने हाच प्रश्न त्याला विचारला होता. किरणच्या आता सगळं लक्षात येतं आणि किरण म्हणतो, अच्छा तर ही भानगड आहे. आणि किरणला वाटत असतं हा जो सरकारचा माणूस आहे हाच करता धरताय सगळ्या गोष्टींचा आणि यानेच किरणला किडनॅप केलंय खरं जाणून घेण्यासाठी. तर काय होतं, किरणला वाटलं असेल की कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये असतंच कोणाचं, जर मोठा बिझनेसमॅन असेल त्याचा शत्रू कंपनी वगैरे कोणी. तर आता किरणला असा डाऊट आला असावा असं मला वाटतं. तर मित्रांनो काय होतं, आता किरणचं ही गोष्ट ऐकून आणि किरणच्या सगळं लक्षात आलंय हे ऐकून मनस्विनीचा गुप्तहेर हसतो आणि म्हणतो, हुशार आहेस रे. असं म्हणत हा मनस्विनीचा गुप्तहेर किरणच्याच बाजूला खुर्ची टाकून बसतो आणि म्हणतो, मग आता सांग ना कोण आहे तो? आता किरण म्हणतो, तुला काय वाटलं रे, तू असा विचारशील आणि मी लगेच सांगेन? आणि या गुप्तहेराच्या डोळ्यात डोळे टाकून किरण म्हणतो, माझा जीव जरी गेला ना तरी पण नाही सांगणार. पण मित्रांनो, या सरकारने आधीच सगळं प्लॅन करून ठेवलं असतं. मागच्या 1-2 एपिसोड्सच्या आधी जेव्हा सखीने एकदम सांगून टाकलं असतं जानू आणि किरण बद्दल, बस त्याचाच फायदा ही सरकार घेते. आणि हा जो गुप्तहेर आहे हा किरणच्या तोंडावरच असतो आणि म्हणतो, तुझा जीव तुला स्वस्त वाटत असेल, पण तुझा जीव ज्या जीवात अडकलाय त्याचं काय? किरणला तर काही समजत नाही. तो विचारतो म्हणजे? तर हा गुप्तहेर म्हणतो, म्हणजे काय? आणि हा सेट्टी वाजवतो आणि लगेच 2 गुंड येतात आणि त्या दोघा गुंडांनी जान्हवीला तिथे घेऊन आले असतात आणि तिला किडनॅप केलं असतं. जान्हवीच्या डोक्यावर सुद्धा काळा कपडा लावला असतो. जानूला बघून आता किरण एकदमच पॅनिक होतो आणि खूपच घाबरतो तो. खरंच ही सरकार इतकी भयंकर आहे, प्रॉपर्टीसाठी काही पण करू शकते लिटरली. तर हा मनस्विनीचा गुप्तहेर गुंडांना ऑर्डर्स देतो की जानूच्या तोंडावरचा कपडा काढा. आणि जानू समोर बघते तर काय, समोर किरण. जानूला काही समजत नाही आणि ती एकदम रडायला लागते किरणला बघून आणि ती म्हणते, किरण मला वाचव किरण. किरण आता या गुप्तहेराच्या डोळ्यात डोळे टाकून परत एकदा म्हणतो, जर जानूला काही झालं ना मी तुम्हा कोणाला सोडणार नाही. तर हा जो गुप्तहेर आहे मनस्विनीचा हा म्हणतो, अरे मी तेच सांगतोय, तुला जर असं वाटत असेल की जर तिला काही होऊ नये तर मला सांग ती व्यक्ती कोण आहे, बोल. तर आता जानू म्हणते किरणला, अरे सांगून टाक ना यांना, काय विचारतायत ते. आता किरण गप्प असतो तर हा आणखीच खवळतो आणि मनस्विनीचा जो गुप्तहेर असतो तो या दोघांनाही म्हणतो, किरण आणि जानूला, हलक्यात घेताय का मला? तुम्हाला आहे ना ट्रेलर दाखवावा लागेल. आणि हा जो असतो गुप्तहेर मनस्विनीचा, याचं नाव माहिती असायला पाहिजे होतं मित्रांनो, यांनी रिव्हीलच नाही केलंय. असो तर हा जो गुप्तहेर आहे हा सिट्टी वाजवतो आणि त्याचा जो गुंड आहे तो पटकन ड्रिल मशीन आणून देतो. किरण जानूला म्हणत असतो, काळजी करू नकोस मी आहे. पण हा मनस्विनीचा गुप्तहेर तिच्याही पेक्षा खतरनाक आहे. त्याने आता ड्रिल मशीन ऑन केली असते आणि तो किरण जवळ नेतो. आधी तो किरणला भीती दाखवतो पण किरणची पापणे सुद्धा हलत नाही. किरण अजिबात घाबरत नसतो. त्यामुळे आता हा काय करतो, हा जानूकडे जातो ते ड्रिल मशीन घेऊन आणि जानू आता खूपच घाबरू लागते. आणि हा जो गुप्तहेर आहे ते ड्रिल मशीन एकदम जान्हवीच्या डोळ्यात टाकत असतो. खूपच जवळ त्याने ते ड्रिल मशीन आणली असते जानूच्या. त्यावर आता किरण पॅनिक होतो आणि म्हणतो, थांब थांब मी सांगतोय. आता ही जानू खूपच ओरडू लागते आणि मित्रांनो इथे आता सीन शिफ्ट होतो. ठरल्याप्रमाणे आता कान्हा किरणला भेटायला नेहमीच्या जागेवर येतो, पण तिथे किरण नसतो. कान्हा आता फोन ट्राय करून बघतो किरणचा, तर किरणचा फोन सुद्धा लागत नाही. कान्हा तिथे आता 1 कप चहा मागतो आणि त्याच्या बाजूला एक मुलगा असतो. तो गपचूपच कान्हाच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि कान्हाच्या खिशातलं जे पॉकेट असतं ते चोरू लागतो. कान्हाचे इन्स्टिंक्ट एवढे चांगले असतात, त्याला एकदमच लक्षात येतं. आणि कान्हा या मुलाचा हात पकडतो, तर या मुलाजवळून आणखी 2-3 पाकिटं खाली पडतात जे या मुलाने चोरले असतात. कान्हाने याचा हात पकडल्याबरोबर हा मुलगा म्हणू लागतो, चूक झाली साहेब, माफ करा. खूप सॉलिड हात आहे पण तुमचा. त्यावर कान्हा म्हणतो, कष्ट करायला असाच हात लागतो, कष्ट करायचा हात आहे, पण तू चोरी कशाला करतोयस? तर हा मुलगा सांगू लागतो, काय करणार साहेब, शिक्षण झालंय, डिग्री पण आहे, पण कोणी कामच देत नाही, मग आता मी दुसरं काम काय करणार? तर कान्हा म्हणतो, का बरं, कष्टाची कामं करता येत नाही का? कान्हाने या मुलाचा हात घट्ट पकडूनच ठेवला असतो. त्यावर आता हा मुलगा म्हणतो, कोणी काम देत नाही. अहो दादा, ज्या एरियात मी राहतो ना तिकडचा पत्ता जर का कोणी सांगितला तर मला कोणी कामच देत नाही. कान्हा आता थोडा विचार करतो तर मुलाचा हात सोडून देतो आणि म्हणतो, बरं एक काम कर,
तुझे जे सगळे डिग्री आणि सर्टिफिकेट्स आहे ते घेऊन किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन मध्ये ये. मी तिकडे बोलवून घेतो. कान्हा आता खाली बघतो, त्याचं लक्ष जातं की त्या वॉलेट मधून जे एक वॉलेट आहे त्याचा चेहरा कान्हाच्या ओळखीचा असतो. कान्हा ते वॉलेट त्याच्या हाती घेतो आणि नीट बघू लागतो. त्यातला पासपोर्ट फोटो जो असतो त्याकडे बघत कान्हाच्या एकदम लक्षात येतं की तो भरत भालेरावचाच फोटो आहे. कान्हा विचारतो, तू याचं पण पॉकेट चोरलंस का? हा मुलगा म्हणतो, हो साहेब. तर पुढे कान्हा विचारतो, हे पाकिट तू कुठून चोरलंस? तर हा जो मुलगा तो आठवू लागतो आणि आठवत तो सांगतो, हा बस मधून उतरताना ते गोरेगाव फिल्म सिटी गेट आहे ना तिकडे. तर त्यानंतर कान्हा म्हणतो, बरं हे जे बाकीचे पाकिट आहे ना ते ज्यांचे चोरले आहेत त्यांना तू परत कर आणि हे जे पाकिट आहे ते मी पोहोचवतो. आणि आता कान्हाला या भरत भालेरावचं आयडी कार्ड सुद्धा सापडतं त्याच्याच वॉलेट मधून, जिथे कान्हाला समजतं की हा जो भरत भालेराव आहे हा एक आर्टिस्ट आहे आणि हा अभिनय करतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की किरणने आता कान्हाचं खरं नाव सांगून टाकलंय आणि मनस्विनीचा गुप्तहेर हे सरकारकडे बातमी पोहोचवतो आणि सांगतो की सरकार, माहिती मिळाली आहे, कबीर किर्लोस्कर नाव आहे त्याचं. तर दुसरीकडे कान्हा भरत भालेराव पर्यंत पोहोचलाय आणि हा भरत कान्हाला सांगून टाकतो की त्याला सरकारने पाठवलं होतं. पण बघा मित्रांनो, इकडे दुसरीकडे आता ह्या मनस्विनीला असं वाटत असतं की कबीर किर्लोस्करच कान्हाच्या विरोधात प्यादा बनेल हिच्यासाठी आणि हा कबीर किर्लोस्कर कान्हाची कुंडली सुद्धा काढून देऊ शकतो असं हिला वाटत असतं. असं जर झालं तर कबीर म्हणजे आपल्या खऱ्या कान्हाकडे सगळी माहिती पोचणार आणि मालिका बघायला आणखीच मजा येणार. आणि मित्रांनो, फोन ठेवल्यावर ही मनस्विनी जेव्हा बघते तिथे आता सखी असते. सखीला बघून ही मनस्विनी एकदमच घाबरते. बघूया मित्रांनो कसं काय होणार येणाऱ्या भागात. आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया उद्या एका नवीन एपिसोड सोबत. धन्यवाद.